Hello dear students, welcome to SK Sir's Maths Academy. In this lecture we will discuss multiple integral. तर वन बाय वन आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी बघणार आहोत. आता पार्ट ए मध्ये आपण वन बाय वन काही गोष्टी करणार आहे. पार्ट ए काय सांगितला होता मी, डबल इंटिग्रल. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा टाइप 1 प्रकार म्हणजे टाइप 1 बघणार आहे. तर टाइप 1 मध्ये नक्की कशा प्रकारचे इंटिग्रल आपल्याला बघायचे, तर आपल्याला असे डबल इंटिग्रल बघायचे ज्याच्यामध्ये लिमिट्स जे आहेत इंटिग्रेशनच्या ते दिलेले असतील, बरोबर. सो आता इथे ऑब्झर्व केलं तर ह्या क्वेश्चन मध्ये इंटिग्रलचे जे काही लिमिट्स आहेत फ्रॉम 0 to 1 दिलेले आहेत. ओके, आणि मग हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूयात. सो जर आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असेल मित्रांनो, तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा नीट ऑब्झर्वेशन पाहिजे. इथे तुम्हाला ऑब्झर्व करायला जमलं पाहिजे, कंक्लुजन काढता आलं पाहिजे. सो इथे बघितलं तर कॉन्स्टंट्स लिमिट्स आहेत, दॅट्स ओके. बट इथे जे काही तुमच्याकडे फंक्शन दिसतंय त्याच्यामध्ये व्हेरिएबलचे असे ग्रुप्स पाडता येतात. म्हणजे एक व्हेरिएबल एका ग्रुपमध्ये दुसरा, म्हणजे सेपरेशन करता येतं, व्हेरिएबलचं सेपरेशन करता येतं, बरोबर. आणि म्हणून मग हा सगळ्यातला इझिएस्ट म्हणजे हा सगळ्यात इझिएस्ट क्वेश्चन आहे. आणि हा लास्ट विचारलेला आहे एमसीक्यू साठी, 2 मार्क्स साठी विचारलेला आहे. सो याला अंडर एस्टिमेट करण्याचं काही कारण नाही. सो मग ह्या प्रकारच्या क्वेश्चन्सना कसं टॅकल करायचं ते तुम्हाला मी आता सांगणार आहे. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की तुम्ही आता ह्या ठिकाणी व्हेरिएबल जे आहेत ते सेपरेट करू शकता. लक्षात येत आहे. सो काय करू शकता तुम्ही, व्हेरिएबल सेपरेट करू शकता आणि म्हणून त्यांना सेपरेट रीड करायचं आहे. सो इथे काय करणार आपण, 1 + x² ला सेपरेट लिहिलं आपण आणि काय लिहिणार विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dx इंटू लिहायचं. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 + y², फाईन, dy. आणि याचं कारण काय आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. काय रिझन आहे, बिकॉज लिमिट्स आर कॉन्स्टंट्स अँड variables can be separated. फाईन. सो हे त्याचं रिझन आहे म्हणून आपण असं लिहू शकलो. रादर हे सुरुवातीला लिहिलं असतं तरी पण बेटर झालं असतं, काय अडचण नाही. असू द्या. मग आता याचं इंटिग्रेशन माहिती आपल्याला, 1/1 + x² चं इंटिग्रेशन ऑब्व्हियसली काय येत आहे, tan इनव्हर्स ऑफ x, बरोबर. काय येणार, tan इनव्हर्स ऑफ x. आणि लिमिट्स काय आहेत त्याचे, फ्रॉम 0 to 1. आणि याचा सुद्धा आन्सर काय येणार आहे मित्रांनो सांगा, tan इनव्हर्स ऑफ y आणि लिमिट 0 to 1. ओके. सो आता हे सॉल्व्ह करूयात आपण. पहिल्यांदा काय करायचंय, tan इनव्हर्स ऑफ x च्या ऐवजी काय ठेवायचं समजून घ्या, अप्पर लिमिट ठेवायचे. आता ही जी प्रोसेस आहे ही बऱ्यापैकी आपल्याला सारखी रिपीटेड करायची थ्रू आउट युनिट 6 मध्ये. सो ही एकदा परफेक्ट करून घ्या. सो tan इनव्हर्स ऑफ, आता लोअर लिमिट ठेवायचे कोणाच्या ऐवजी, x च्या ऐवजी. ठीक आहे, हा फर्स्ट ब्रॅकेट कंप्लीट केला. सेकंड ब्रॅकेटमध्ये tan इनव्हर्स ऑफ, आता y च्या ऐवजी काय ठेवणार, 1. सो 1 मायनस, त्याच्यानंतर काय ठेवायचं, tan इनव्हर्स ऑफ 0. फाईन. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ tan इनव्हर्स ऑफ 1. कॅल्क्युलेटर घ्यायचं, त्याच्यात tan इनव्हर्सचे फंक्शन्स आहेत, स्वतःचं डोकं वापरायचं नाही. सर माझी व्हॅल्यू पार्ट आहे वगैरे, बस ते काही करायचं नाही. आपल्याला महत्त्वाचं काय, करेक्ट आन्सर येणं हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. सो आपलं डोकं कमी वापरा आणि जास्त करून कॅल्क्युलेटरचा यूज करा. सो tan इनव्हर्स ऑफ 1 म्हणजेच काय, कुठला असा अँगल आहे की ज्याच्यासाठी आपण टॅनची व्हॅल्यू घेतली तर ती 1 येईल. सो काय असणार आहे याचा आन्सर, π/4, राईट. π/4 मायनस tan इनव्हर्स ऑफ 0 0च असतो आणि इथे tan इनव्हर्स ऑफ 1 π/4. मित्रांनो कॅल्क्युलेटर नीट वापरायला शिका, त्याच्याशिवाय आपल्याला आन्सर जमणार नाही. ओके. π/4 मायनस 0 म्हणजे काय येणार आहे, π/4 आणि इथे पण काय येणार, π/4. आणि म्हणून फायनल आन्सर जे आहे आपलं ते काय येणार आहे, π²/16. काय आलं, π²/16. हे आपलं फायनल आन्सर आहे. समजा हे आय वगैरे असं. दिस इज सेकंड क्वेश्चन. सो नीट ऑब्झर्व करायचंय, हा पण 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे लक्षात आलंय आपल्याला, लिमिट्स आर कॉन्स्टंट्स किंवा दिलेले आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे इथे तुमच्याकडे व्हेरिएबल सेपरेट करता येऊ शकतात, बरोबर की नाही, करता येऊ शकतात की नाही. इथे बघा, ह्या ब्रॅकेटमध्ये x आहे आणि ह्या ब्रॅकेटमध्ये y, सेपरेट करू शकतो आपण त्यांना. सो फक्त कंक्लुजन मध्ये काय लिहायचं इथे, हिअर व्हेरिएबल कॅन बी सेपरेटेड. ठीक आहे.
सो त्यांना सेपरेट करू शकतो आपण आणि ते करणार आहोत आपण. सपोज देअरफॉर आय इज इक्वल टू वन मायनस एक्स स्क्वेअर असं लिहू शकतो आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय लिहू शकतो, स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर. ठीक आहे. सो ह्या पद्धतीने आपण त्यांना स्प्लिट करण्याचा प्रयत्न केला. आणि मग आताच शिकवलंय मी तुम्हाला की जर व्हेरिएबल सेपरेट होत असतील तर डायरेक्ट सेपरेट इंटिग्रेशन घ्यायचं आहे. ओके. सो मग कसं लिहिणार, 0 to 1 आणि इथे एक्स आहे की नाही, मग पहिल्यांदा त्याला घेऊयात आपण dx अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, राईट, इंटू 0 to 1 dy स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर. आता बऱ्याच जणांच्या डोक्यात असं असेल की सर हे तुम्ही जे लिमिट्स लिहिता ना, मग आउटर लिमिट्स, याला काय म्हणायचं आउटर लिमिट्स, याला म्हणायचं इनर लिमिट्स, हे कोणाच्या लिमिट्स आहेत, हे एक्सचे आहेत का वाय, हे लगेच डिसाईड करू नका. हे डिसाईड करू नका, मी तुम्हाला सांगेल त्यासाठी काय करायचं आहे. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी प्रोसेसेस आहेत. आता तुम्ही फक्त याच्यावर फोकस करा. सो आता हे जर आपल्याला माहित असेल की इंटिग्रेशन 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर स्टँडर्ड फॉर्म्युला आहे मित्रांनो, तर याचा आन्सर काय येणार आहे, साइन इनव्हर्स ऑफ एक्स. काय येणार याचा आन्सर, साइन इनव्हर्स ऑफ एक्स लिमिट्स फ्रॉम 0 to 1 इंटू इथे सुद्धा काय येणार, साइन इनव्हर्स ऑफ वाय लिमिट्स आर फ्रॉम 0 to 1. सो दिस इज इक्वल टू, व्हॅल्यूज ठेवूयात आपण, साइन इनव्हर्स ऑफ काय आहे, एक्सच्या ऐवजी काय ठेवायचे 1 मायनस साइन इनव्हर्स ऑफ 0. ही इतकं सोपं आहे, तुम्हाला फक्त ही प्रोसेस समजली पाहिजे. 2 मार्क्स तुमचे गॅरंटेड आहेत एमसीक्यूचे. आणि शिवाय तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑप्शन्स असणार आहेत. सो तुम्ही जे कॅल्क्युलेट केलेले आन्सर आहे ते तुम्ही लगेच टॅली करून बघू शकता. ठीक आहे. इथं साइन इनव्हर्स ऑफ 1 येतो आणि इथे 0 लोअर लिमिट नंतर अपर लिमिट आहे. सो साइन इनव्हर्स ऑफ 1 कॅल्क्युलेटरमध्ये टाकलं तर काय येणार, ऑब्व्हियसली याचा आन्सर काय येणार आहे π/2 आणि याचा आन्सर साइन इनव्हर्स ऑफ 0 असतो आणि इकडे येणार आहे सेम π/2 मायनस 0. सो दिस इज इक्वल टू, मग काय आन्सर मिळणार आपल्याला बघा, इकडे π/2 आणि इकडे π/2. सो फायनली π²/4 इज द आन्सर. सो असे सिंपल प्रॉब्लेम्स आपल्याला करायचे. अजून काही प्रॉब्लेम्स घ्या, लक्षात घ्या. माझा प्रयत्न ह्या लेक्चरमध्ये असा असणार आहे की तुम्हाला ही बेसिक जी प्रोसेस आहे ना, बेसिक फंडामेंटल प्रोसेस, कारण इथून पुढे कुठलाही मोठा प्रॉब्लेम घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं शेवटच्या स्टेजला करावंच लागणार आहे. वेगवेगळे व्हेरिएशन असणार त्याच्यात, करावंच लागणार. नेक्स्ट एक्झाम्पल लक्षात घ्या, याच्यापेक्षा हे थोडंसं वेगळं आहे. कशा संदर्भात वेगळं आहे, लिमिट्स. ऑब्झर्व केला असेल इथे लिमिट्स जे आहे ते काय आहे, इन टर्म्स ऑफ वाय. आणि हेच तुम्हाला आता समजून घ्यायचं आहे जे सगळ्यात जास्त फंडामेंटल आहे. इथून पुढे प्रत्येक गोष्टीत आपल्याला हे अशा प्रकारे लिमिट जे आहेत ते समजा इन टर्म्स ऑफ एक्स किंवा इन टर्म्स ऑफ वाय दिलेले असतील तर त्यावेळेस आपलं कन्फ्युजन टाळण्यासाठी हा प्रॉब्लेम नीट अंडरस्टँड करून घ्यायचा आहे. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचा मुद्दा तो आपल्याला इथे असं लक्षात घ्यायचा आहे की लिमिट्स दिलेले आहेत. ओके बट इनर लिमिट्स बद्दल बोलूया आपण. इनर लिमिट जे आहे ही इनर लिमिट, हे आउटर आणि हे इनर. सो इनर लिमिट्स जे दिलेले आहेत, इनर लिमिट्स ते नक्की कोणाचे लिमिट्स आहेत असा माझा क्वेश्चन आहे. कोणाचे लिमिट्स असणार. आता लिमिट्स म्हणजे त्या व्हेरिएबलची मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा लोअर व्हॅल्यू आणि अप्पर व्हॅल्यू. मग ती काय असणार मला सांगा. जर तुम्हाला 0 आणि y दिलंय तर याचा अर्थ ते काय वायच्या व्हॅल्यूज आहेत का, नाही, ते कोणाच्या व्हॅल्यूज आहेत, एक्स. लक्षात ठेवायचं, जेव्हा हे लिमिट्स इन टर्म्स ऑफ वाय दिलेले असतील तेव्हा ते 100% कोणाचे लिमिट्स असणार, एक्सचे. परत एकदा सांगतो, जर ते लिमिट्स हे जर वायच्या भाषेत लिहिलेले असतील तर ते कोणाचे लिमिट्स असणार, एक्सचे. आणि समजा इथे जर लिमिट्स एक्सच्या भाषेत लिहिलेले असतील तर कोणाचे लिमिट्स असणार, वायचे. परत एकदा सांगतो, रिपीट करतो 2 वेळा, हे आपल्याला आलंच पाहिजे. जर इफ युअर लिमिट्स आर रिटन in terms of x then definitely they are the limits of y, and if the limits are written in terms of y then they are limits of x. म्हणजे जर ते y च्या भाषेत असे लिहिले असतील तर कोणाचे लिमिट्स, x चे लिमिट. आणि जर ते x च्या भाषेत लिहिलेले असेल तर कोणाचे लिमिट, y चे लिमिट. असं लक्षात ठेवायचं, कॉन्ट्रास्ट, अपोजिट. सो आपण लिहूयात की आता मग काय पुढे काय करायचं बघा. इनर लिमिट्स आर in terms of y, right? Therefore
तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे हे जर वायच्या भाषेत आहे म्हणजे कोणाचे लिमिट्स आहेत एक्सचे, आणि म्हणून वी इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स फर्स्ट. ओके, म्हणजे पहिल्यांदा काय करायचंय मग विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट करायचंय. म्हणजे नक्की काय करणार आहोत आपण, आय इज इक्वल टू 0 टू आणि लक्षात घ्या 0y कोणाचे लिमिट एक्सचे, म्हणजे एक्सचं इंटिग्रेशन पहिल्यांदा घ्यायचे. म्हणजे याच्यात कुठं एक्स डीएक्स दिसत असेल तर त्यांना पहिलं लिहायचं आहे एक्स डीएक्स. समजलं, समजून घ्या. हे वायच्या भाषेत आहे म्हणजे एक्सचे लिमिट्स आहेत आणि म्हणून एक्सला प्रेफरन्स द्यायचा आहे, आणि मग एक्सचे लोक याच्यात अगोदर लिहायचे आणि डीएक्स लिहायचे. मग तुम्ही म्हणाल सर डीवायचं आणि वायचं काय करू, जे काही असेल नीट ऐका, जे काही असेल व्हॉट एव्हर ते सगळं तुम्ही तसंच्या तसं ठेवलं तरी चालेल, नंतर तसंच्या तसं ठेवायचं, नंतर कॅल्क्युलेशन करायचं. म्हणजे इथं काय येणार सांगा मला आता, इथं येणार आहे वाय डी वाय. क्लिअर आहे. सो ब्रॅकेट मुद्दामून टाकला एक्झाममध्ये, तुम्ही नाही टाकला तरी फरक पडत नाही, बट तुम्ही आता हे फक्त अंडरस्टँड करून घ्या. आता ह्या इनर ब्रॅकेट जो टाकलेला आहे त्याचं इंटिग्रेशन इव्हॅल्युएट करायचं आहे आपल्याला. सो त्याचं इंटिग्रेशन काय येणार आहे सांगा, इंटिग्रेशन ऑफ एक्स, लिमिट्सचं राहू द्यात, फक्त इंटिग्रेशन ऑफ एक्स काय येतो, ऑब्व्हियसली काय येतो x²/2. बरोबर, कुठला फॉर्म्युला x⁻n असेल तर इंटिग्रेशन काय लिहितो x⁻n+1/n+1 असा बेसिक फॉर्म्युला. सो x²/2 आणि मग लिमिट्स काय आहेत 0 टू y आणि इकडे काय आहे y dy. क्लिअर. सो दिस इज इक्वल टू 0 टू 2. आता ह्या ठिकाणी अप्पर लिमिट ठेवायचे. कोणाचे लिमिट्स आहेत ते मित्रांनो, ते एक्सचे लिमिट्स आहेत. कोणाचे लिमिट्स आहेत ते एक्सचे लिमिट्स आहेत, आणि म्हणून एक्सच्या ऐवजी अप्पर लिमिट ठेवायचं आहे. एक्सच्या ऐवजी असं म्हटलं मी, म्हणजे एक्सच्या ऐवजी काय ठेवणार तुम्ही वाय. सो काय येणार y²/2 मायनस लोअर लिमिट ठेवायचंय. लोअर लिमिट काय आहे 0. सो 0/2 क्लिअर आहे, आणि इंटू वाय. सो dy. सो दिस इज इक्वल टू 0 टू 2. आता मला सांगा इथे काय होणार, पूर्ण एवढा पार्ट काय होणार, ही टर्म काय होणार 0. मग इथे 1/2 आहे. सो 1/2 मी त्याला कॉन्स्टंट आहे म्हणून बाहेर लिहू शकतो की नाही, येस लिहू शकतो. आणि मग माझ्याकडे काय मिळेल y² मिळेल, y². बरोबर, आणि त्याला ह्या पूर्ण ब्रॅकेटचा आन्सर y² आलाय. y²/2 होतं, 1/2 बाहेर घेतलाय, y² राहिला, आणि हा y जो आहे तो त्याला मल्टिप्लाय होईल, आणि तो मल्टिप्लाय झाल्याच्या नंतर ऍक्च्युअली मग इथे काय येणार y³ येणार. समजलं का आता, वेगवेगळ्या स्टेप्स लिहायची गरज नाही, इथे y³ येणार आहे. सो y³ हा y ला मल्टिप्लाय केल्यामुळे, आणि मग dy, आणि मग y³ आन्सर आपल्याला माहिती आहे ह्याच फॉर्म्युलानुसार. काय लिहिणार मग ते आपण 1/2 इंटू याचं इंटिग्रेशन काय येणार सांगा y⁴/4. ओके, काय येणार y⁴/4, आणि लिमिट्स काय आहेत फ्रॉम 0 टू 2. सो दिस इज इक्वल टू 1/2. आता आपण पहिल्यांदा अप्पर लिमिट ठेवूयात. आता लोअर लिमिट 0 असल्यावर कॅल्क्युलेशनची गरजच नाही मित्रांनो. सो काय येणार इथे 2 आहे, आणि 2⁴/4 मायनस काय येणार आहे, एक्सच्या ऐवजी 0 ठेवायचं आहे /4. फाईन. आणि मग फायनली जे आन्सर आहे ते काय येणार सांगा बरं. आपण इथे साईडला कॅल्क्युलेट करूयात. 1/2 2⁴/4 करेक्ट. सो काय आन्सर येतं 2⁴, म्हणजे किती, किंवा हे असं लिहिलं तरी चालेल. इथे 2 आहे. ओके, सो हे 2 आणि 4 म्हणजे काय झालं 2⁴, आणि इथे काय झालं 2चा स्क्वेअर म्हणजे 2³. म्हणजे याचा अर्थ प्रत्यक्ष कॅल्क्युलेशन करायला गेलं फक्त 2 आन्सर राहणार. सो फायनली आन्सर जे आहे ते काय आलं माझं 2 आलं. सो ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम. सो 4th एक्झाम्पल घेतोय आपण, आणि आता इथे अगोदरच्या सारखंच लक्षात घ्या, लिमिट्स जे आहेत लिमिट्स ते कशाच्या भाषेत दिलेले आहेत. हिअर लिमिट्स, कुठले लिमिट्स बोलतोय मी, इनर लिमिट्स. लक्षात घ्या, इनर लिमिट्स आर इन टर्म्स ऑफ वाय. आणि जर इनर लिमिट्स हे इन टर्म्स ऑफ वाय असतील तर काय करतो आपण, देअरफॉर वी इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स फर्स्ट. राईट. सो पहिल्यांदा काय करायचं, विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट करायचं. सिंपल, जे अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये आपण केले तेच सेम करायचंय, काही चेंज नाही. 0 टू 1 -√y टू -y². आणि इथे काय येणार आहे सांगा, विथ रिस्पेक्ट टू काय सांगितलं, विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट करा, म्हणजे एक्सच्या टर्म अगोदर लिहायच्यात, एक्स dx. ठीक आहे.
आणि त्याच्यानंतर इकडे वाय डी वाय, सॉरी काय आहे ते वाय ना, वाय डी. सो याला सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. 0 to 1 एक्सचं इंटिग्रेशन काय येणार आहे, ऑब्व्हियसली येणार आहे ते x²/2 आणि लिमिट्स आहेत आता x² म्हणजे हा 1/2 आहे, कॉन्स्टंट, त्याला बाहेर लिहितो मी, त्याला बिंदास बाहेर लिहू शकता, काही अडचण नाही. सो आता मग काय करायचंय, याच्यामध्ये लिमिट्स ठेवायचे, अप्पर लिमिट एक्सच्या ऐवजी, नीट आहे का, एक्सच्या जागी हे -y² एवढं ठेवायचं. म्हणजेच आपण काय करणार, बघा एक्सच्या ऐवजी -y² ठेवला एक्सच्या ऐवजी, आणि एक्सचा काय आहे, स्क्वेअर आहे. सो असं, आणि मायनस लोअर लिमिट ठेवायचे, कोणाच्या ऐवजी, एक्सच्या ऐवजी. म्हणजे मी एक्सच्या ऐवजी हे एवढं ठेवणार -√y. ठीक आहे, ठेवलं कोणाच्या ऐवजी, एक्सच्या ऐवजी, आणि मग त्याचा काय करायचं आहे, त्याचा स्क्वेअर करायचा. ठीक आहे. सो दिस इज इक्वल टू 1/2 0 to 1. ओके, आय होप तुम्हाला हे सगळं समजत असेल. तुम्ही स्वतःहून जरी ट्राय केलं तरी चालेल, तुम्हाला फक्त ते प्रोसेस लक्षात आली पाहिजे. y² काय येणार आहे बघा, -a² पॉझिटिव्ह होणार, सो y² काय होणार, 2 2 जा 4 मायनस, इथे काय होणार, मायनस असला तरी पॉझिटिव्ह आहे, आणि इथं महत्वाचा चेंज होईल, स्क्वेअर रूट जे आहे ते रिमूव्ह होईल, म्हणजे फक्त y राहील मित्रांनो. काय राहील, फक्त y, आणि हा नंतर तुमच्याकडे y आहेच. सो dy. सो दिस इज इक्वल टू 1/2. फाईन. आणि मग ह्या y ने याला जर मल्टिप्लाय केलं आपण 0, इथे काय येणार आहे सांगा, y⁵ काय येणार, y⁵ मायनस y² dy. करेक्ट. आणि हे जर आपण इव्हॅल्युएट केलं, तर काय मिळणार आहे आपल्याला, याचं इंटिग्रेशन 1/1 करायचंय. सो पहिल्यांदा याचं इंटिग्रेशन घेऊयात. पहिलं जर इंटिग्रेशन घेतलं तर काय येणार आहे सांगा, काय येणार, y⁵ आहे, तर y⁵ प्लस 1 म्हणजे काय येणार, 6, आणि आपण काय येणार आहे, 6, आणि त्याच्यानंतर मायनस इथे काय होणार आहे सांगा, y² आहे म्हणजे y³/3 असं येणार आहे, आणि लिमिट्स काय आहेत त्याचे, फ्रॉम 0 to 1. क्लिअर आहे. सो 0 to 1 असणार आहे. मग 1/2, एक गोष्ट नोटीस केलीच असेल तुम्ही, की इथे 1/3 जो आहे तो कॉमन घेऊ शकतो, बट त्याच्यासाठी एक काम करूयात आपण, लिमिट्स ठेवूयात. लिमिट्स आता लिमिट्स ठेवायच्यात म्हणजे काय करायचंय, पहिल्यांदा अप्पर लिमिट ठेवायचे, म्हणजे अप्पर लिमिट काय आहे, 1. सो पहिल्या ब्रॅकेटमध्ये मी काय करतोय बघा, 1/6 मायनस 1/3. ओके, हे अप्पर लिमिट ठेवले, मायनस आता लोअर लिमिट ठेवायचे. काय लोअर लिमिट काय येणार बघा, लोअर लिमिट जे आहे 0 आहे. सो पुढे लिहायची गरजच नाही मित्रांनो, कारण हे सगळा पार्ट जो आहे तो काय होणार आहे, 0 होणार. फायनली काय होणार, 0. ठीक आहे. सो राहू देत, चला लिहितो. हे थोडंसं कॅल्क्युलेशन करायला लागणार आहे आपल्याला. सो 1/2, आणि हा जो पार्ट आहे तुमचा, त्या पार्टचा आन्सर काय येते बघूयात आपण. 1/6 आहे मायनस 1/3. सगळ्यांना माहिती आहे, बेस सेम करायचा असेल तर काय करूयात, इथं 2 ने मल्टिप्लाय करूयात आणि वर पण 2 ने मल्टिप्लाय करूयात. सो 1/2, आणि इथे आन्सर येणार आहे 6 आला डिनॉमिनेटरला. ओके, आणि इथे काय येणार आहे, 1 - 2. सो फायनली आन्सर 1/2 इंटू इथे येणार आहे -1/6. सो क्लिअरली माझा आन्सर जे आहे ते काय आलंय, -1/12. सो काय आन्सर आलंय, -1/12. ठीक आहे. So that implies I is equal to -1/12. आय होप हे सगळं क्लिअर झालं असेल. ही कॅल्क्युलेशन जे आहेत हे मित्रांनो तुमचं तुम्हाला जमलं पाहिजे. सो आता नेक्स्ट प्रॉब्लेम करायचा आहे आपल्याला. हा आहे नेक्स्ट प्रॉब्लेम, आणि ह्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा तसंच आहे. लिमिट्स दिलेले आहेत आपल्याला, बट इनर लिमिट्स कोणाच्या भाषेत लिहिले आहेत, इन टर्म्स ऑफ एक्स. इनर लिमिट्स आर रिटर्न इन टर्म्स ऑफ एक्स, आणि जर ते एक्सच्या भाषेत आहेत तर 100% ते कोणाचे लिमिट्स आहेत, वायचे लिमिट्स आहेत. करेक्ट. सो हेच पहिल्यांदा मेन्शन करूया. सो इनर लिमिट्स
आर आणि मग ते जर वायचे लिमिट्स असतील तर पहिल्यांदा काय करायचंय, सो वी इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू काय, आता विथ रिस्पेक्ट टू वाय फर्स्ट. चेंज लक्षात घ्या, ते एक्सच्या भाषेत लिहिलेत म्हणजे ते कोणाचे लिमिट्स आहेत, वायचे आहेत, आणि म्हणून विथ रिस्पेक्ट टू वाय इंटिग्रेट करावं लागेल पहिल्यांदा. Therefore I is equal to 0 1 इंटिग्रेशन. पहिल्यांदा काय करायचंय विथ रिस्पेक्ट टू वाय, म्हणजे तुम्ही काय करणार आहात, पहिल्यांदा वायच्या टर्म्स लिहिणार आहात, वाय आणि डीवाय, करेक्ट. बाकी सगळ्यांना नंतर लिहायचं आहे एक्स डी एक्स. सो दिस इज इक्वल टू, याचं काय येतं इंटिग्रेशन माहिती आहे, वाय स्क्वेअर बाय 2, इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर बाय 2 लिमिट्स. फाईन. आता काय करणार, लिमिट्स पुट करायचे आपल्याला, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अशा वेळी लक्षात ठेवायचं नेहमी हा कॉन्स्टंट आहे की नाही, सो कॉन्स्टंटला बाहेर लिहायला शिका, म्हणजे बऱ्यापैकी तुमचं कन्फ्युजन क्लिअर होणार. सो आता काय करायचंय, पहिल्यांदा अप्पर लिमिट ठेवायचे वायच्या ऐवजी हे एवढं सगळं. सो काय ते 2 मायनस एक्स, सॉरी 2 मायनस एक्स नाही, 2 मायनस एक्स स्क्वेअर आहे, 2 मायनस एक्स लिहिला वायच्या ऐवजी, आणि वायचा काय आहे स्क्वेअर, मायनस. आता हे लोअर लिमिट ठेवायचे, म्हणजे वायच्या ऐवजी काय ठेवायचं, एवढं सगळं वायच्या ऐवजी तेवढं ठेवायचं, म्हणजेच एक्स स्क्वेअर, आणि मग त्याचा परत काय स्क्वेअर. सो एक्स इंटू डी एक्स, दिस इज इक्वल टू 1/2 0 to 1. हे सॉल्व्ह करायला लागेल आपल्याला. सो हे जर सॉल्व्ह करायचं असेल तर आपण काय लिहिणार आहोत, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 4 मायनस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म, म्हणजे काय 4 एक्स स्क्वेअर प्लस एक्स काय येणार, आता इथं बघा एक्स स्क्वेअर आहे त्याचा स्क्वेअर करायचा म्हणजे काय येणार एक्स रेस टू 4, आणि इथे मायनस काय येणार आहे एक्स रेस टू 4 एक्स डी एक्स. आता जर क्लिअरली ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात आलेलं आहे, काय लक्षात आलंय की हा एक्स रेस टू 4 आणि हा एक्स रेस टू 4 काय होतात एकमेकांना कट होणार आहेत, म्हणजे मग माझ्याकडे आन्सर काय मिळणार आहे 1/2 0 to 1, आणि इथे या एक्सने मल्टिप्लाय पण करून घेणार मी. सो काय येणार आहे 4x मायनस 4x स्क्वेअर आणि हा एक्स म्हणजे काय झाले क्यूब dx. सो 1/1 इव्हॅल्युएट करूयात आपण याला, आणि ते इंटिग्रेशन आपलं काय येणार आहे बघा, लक्षात येत असेल तुमच्या 4 आहे आणि एक्सचं इंटिग्रेशन काय येतं एक्स स्क्वेअर बाय 2. सो काय येणार आहे बघा 4x स्क्वेअर बाय 2 मायनस इथे 4 आहे आणि इथे काय येणार आहे एक्स रेस टू 4/4. ओके, आणि फ्रॉम 0 to 1 लिमिट्स काय आहेत फ्रॉम 0 to 1. सिंपल आहे, याच्यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला कॅन्सल पण करता येणार आहेत, जसं की ते 4 ला 4 कट झाला आणि त्याच्यानंतर इथे 2 1 जा 2 2 2 जा 4 असं आलं. सो सिम्प्लिफाय केल्यावर आपल्याला मिळणार आहे 1/2. इथे आहे 2 शिल्लक राहिला, इथे 2 लिहायला लागेल 2x स्क्वेअर मायनस एक्स रेस टू 4, आणि हो इथे ठीक आहे लिमिट्स फक्त टाकून द्यायचे 0 to 1. सो दिस इज इक्वल टू 1/2. पहिल्यांदा अप्पर लिमिट ठेवायचंय, अप्पर लिमिट म्हणजे काय मित्रांनो एक्सच्या ऐवजी 1 ठेवायचंय. सो काय मिळणार आहे मला 2 1 मायनस, जे असं एका ब्रॅकेटमध्ये घेतो -1, आणि मायनस लोअर लिमिट. आता ऑब्व्हियसली काय येणार आहे 0 0, सो लोअर लिमिट लिहायची गरज नाहीये बिलकुल, ठीक आहे. सो दॅट इम्प्लाइज फायनल आन्सर जे आहे माझं, फायनल आन्सर ऑब्व्हियसली काय येणार I इज इक्वल टू, पाहिलंय तुम्ही 2 - 1 म्हणजे 1 येणार, सो 1/2 विल बी द फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. एक लक्षात घ्या आपण व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स करतोय, त्याच्यामुळं प्रत्येक याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात लॉजिक हे बदलू शकतात, ते समजून घ्या. आता इथे जर पाहिलं आपण तर लिमिट्स जे आहेत इनर लिमिट्स ते कशाच्या भाषेत आहेत, in terms of x square. Therefore we integrate
विथ रिस्पेक्ट टू वाय फर्स्ट, राईट. आणि हे सॉल्व्ह करत असताना इथे थोडंसं फंक्शन बदलते बघा. प्रत्येक वेळी एकदम स्मूथ असं असेल असंही काही नाही, बट तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे लॉजिक अप्लाय करायला लागू शकतात. सो इथे जर पाहिलं ना आपण तर काय इथे आहे तुमच्याकडे ई रेस टू समथिंग आहे, ई रेस टू वाय बाय एक्स आहे. म्हणजे एक्स वाय इकडे बघा, अगोदर काय होतं, व्हेरिएबल जे आहेत ते शक्यतो सेपरेट करता येत होते, बरोबर ना. मग त्याच्यामुळे त्या गोष्टी स्मूथ होत्या. आता इथं तसं नाहीये. आता इथे काय आहे, व्हेरिएबल एकत्र दिसत आहेत आपल्याला, त्यांना सेपरेट करता येणं पॉसिबल आहे तसं, बट ते डिफिकल्ट आहे. सो काय करता येईल त्याच्यासाठी एक रेडी फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल कदाचित किंवा नसेल, पण मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करतो की असा एक फॉर्म्युला आहे बघा, इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स, इंटिग्रेशन ई रेस टू एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. म्हणजे हे जे त्याच्यावर फंक्शन आहे ते फंक्शनची डेरिव्हेटिव्ह जर इथं असेल ना, तर याच्या ऐवजी आपण बिनधास्त आन्सर काय लिहू शकतो, ई रेस टू एफ ऑफ एक्स. काय आन्सर लिहू शकतो, ई रेस टू एफ ऑफ एक्स असा एक फॉर्म्युला आहे. ओके, आता त्या फॉर्म्युलाचा जर इथे यूज करायचा असेल तर आपल्याला पहिलं हेच चेक करायला लागेल की ही ई रेस टू जे आहे ते नक्की कसं आहे. तर इथे जर ऑब्झर्व केलं ना तर ई रेस टू वाय अपॉन एक्स आहे, आणि वाय अपॉन एक्स ची जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतली, लक्षात घ्या. आता हे तर क्लिअर झालं की आपण काय करणार आहे, विथ रिस्पेक्ट टू वाय करणार आहे, म्हणजे पहिल्यांदा वायलाच आपल्याला टॅकल करायचं आहे. सो वायच्या बद्दलच बोलूया. सो व्हेरिएबल काय आहे, वाय आहे. सो ई रेस टू जे फंक्शन आहे, आता त्याची डेरिव्हेटिव्ह काय येईल, हे एवढेचे तुमच्या पॉवरकडे जे हे फंक्शन आहे, पॉवरला जे फंक्शन आहे त्या फंक्शन बद्दल बोलूयात. तर त्याची डेरिव्हेटिव्ह काय आहे, याची डेरिव्हेटिव्ह जर आपण काढली पार्शियल अर्थातच, तर ती डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 1/x. काय येणार आहे, 1/x येणार आहे. ठीक आहे, लक्षात येते तुमच्या. कारण इथे काय y/x ची डेरिव्हेटिव्ह काय आहे, 1/x पार्शियली विथ रिस्पेक्ट टू वाय. लक्षात घ्या, विथ रिस्पेक्ट टू वाय. आणि म्हणून मला जर इथे 1/x जर असेल, याला मल्टिप्लाय, या टर्मला मल्टिप्लाय जर 1/x जर असेल तर मला हा फॉर्म्युला वापरता येणार आहे. बट इथे आहे का माझ्याकडे 1/x आहे का, नाहीये. म्हणून मी काय ऍडजस्टमेंट करणार आहे, मी x लिहितो, ओके, आणि 1/x पण लिहितो. हे एकमेकांना ऍडजस्ट करण्यासाठी घेतलेत मी, समजलं, x 1/x. आणि मग त्याच्यानंतर लिहितो ई रेस टू वाय बाय एक्स dy dx. हे तुम्हाला समजण्यासाठी मी फॉर्म्युला पण लिहिला आहे, हे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, सो हे का आणलं याचं कारण कळालं, कारण आपल्याला हा फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे. आणि वाय बाय एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय, ते पार्शियली विथ रिस्पेक्ट टू वाय ती येते 1/x, आणि म्हणून हे सगळं केलंय. आता इथे काय सांगितलं, विथ रिस्पेक्ट टू वाय करायचे पहिल्यांदा इंटिग्रेट, म्हणून मग आपण त्या पद्धतीने स्प्लिट करून घेऊयात, 0 to x². हा जो x आहे, आता आपण विथ रिस्पेक्ट टू काय करतोय, लक्षात घ्या, विथ रिस्पेक्ट टू वाय करतोय. सो वायच्या टर्म्स घ्यायच्यात. आणि एक तुमच्या मनामध्ये डाऊट असेल, वायच्या टर्म आम्ही एक्सचं काय करू. आता ह्या फॉर्म्युल्यासाठी रिक्वायरमेंट आहे, म्हणून तुम्ही लिहिताना मित्रांनो असं लिहिलं पाहिजे, वाय अपॉन ए रेस टू वाय अपॉन एक्स इंटू 1/x असं लिहिलंच पाहिजे इथं, कारण ती रिक्वायरमेंट आहे त्या फॉर्म्युल्याची. आणि म्हणून मग इथे लिहिणार आहात dy. एवढं झाल्याच्या नंतर मग हा जो x शिल्लक राहतो तो बाहेर लिहायचा आहे. ह्या 1/x ला इथं का घेतलंय त्याचं रिझन कळालंय, की इट्स अ काइंड ऑफ ऍडजस्टमेंट. आणि जर याच्या ऐवजी तुम्ही जर दुसऱ्या पद्धतीने जरी गेलात तरी ते थोडं कॉम्प्लिकेटेड होणार आहे, सबस्टिट्यूशन वगैरे ठेवून, पण हे सगळ्यात सोपा मार्ग आहे, कारण असा प्रकारचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. सो हे जर सॉल्व्ह केलं तर काय मिळेल, 0 to 1. आणि आताच शिकवल्याप्रमाणे काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे, आता याच्यासाठी आन्सर काय, ह्या फॉर्म्युल्यानुसार ई रेस टू एफ ऑफ एक्स, म्हणजे ई रेस टू काय आहे तेच त्याचा आन्सर आहे. सो ई रेस टू वाय बाय एक्स, आणि हे लिहिल्याच्या नंतर त्याचे लिमिट्स ठेवायचे 0 to x², आणि बाकी ऍज इट इज x dx. सो दिस इज इक्वल टू, जर लिमिट्स ठेवले ना तर वायच्या ऐवजी काय ठेवायचे, लक्षात घ्या कोणाचे लिमिट्स आहेत, वायचे. बऱ्याच वेळ तुमचा गोंधळ होऊ शकतो, इथे एक्स असल्यामुळे गोंधळ होऊ शकतो, पण लक्षात ठेवा इथे मी लिहिलंय की विथ रिस्पेक्ट टू वाय फर्स्ट कॅल्क्युलेशन करायचे. हे सगळे विथ रिस्पेक्ट टू वाय कॅल्क्युलेशन्स आहेत. 1/x हा फक्त आणि फक्त ऍडजस्टमेंटसाठी घेतलेला आहे. ओके, सो मग पहिल्यांदा अप्पर लिमिट ठेवूयात, कोणाच्या ऐवजी, वायच्या ऐवजी. सो काय येणार आहे इथे, अप्पर लिमिट ठेवल्यावर वायच्या ऐवजी x² ठेवला, सो x² बाय एक्स मायनस लोअर लिमिट ई रेस टू वायच्या ऐवजी काय ठेवायचं, 0. सो 0 बाय एक्स dx. ओके, सो अशा पद्धतीने ठेवल्यानंतर कॅल्क्युलेशन जर केले तर काय मिळणार आहे, मला मिळणार आहे ई रेस टू एक्स. क्लिअर आहे, काय मिळालंय, ई रेस टू एक्स मिळाला. त्याच्यानंतर इथे जे आहे ते काय मिळणार आहे, ई रेस टू
0 होणार आणि e रेस टू 0 काय असतो 1 असतो. सो हे अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन येणार. सो 0 to 1 आणि मग ह्या x ने याला मल्टिप्लाय करून घ्यायला लागेल. e रेस टू x इंटू x मायनस, आता हे इथे आपण स्प्लिट करून घेऊ शकतो इंटिग्रेशन, काय प्रॉब्लेम नाही, dx मायनस इंटिग्रेशन 0 to 1 x dx. फाईन. मित्रांनो ह्या ठिकाणी जर बघितलं आपण तर ह्या ठिकाणी दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे. म्हणजे एकतर हे सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला युव्ही रूल वापरायला लागेल किंवा बर्नौली रूल वापरायला लागेल. आणि बर्नौली रूल काय आहे ते मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. सो बर्नौली रूल बद्दल बोलायचं झालं ना तर कसं करतो आपण सॉल्व्ह माहिती आहे सगळ्यांना बर्नौली रूल. बट यू फी असं जर असेल आणि यू काय पाहिजे अल्जेब्रिक फंक्शन पाहिजे कंपल्सरी, तर हे सॉल्व्ह करता येतं. तर कसं सॉल्व्ह केलेलं आहे आपण, यू ॲज इट इज ठेवलाय. मग इंटिग्रेशन कोणाचं घेतलंय, कोणाचं इंटिग्रेशन घेतो माहिती नाही सगळ्यांना, तर त्याला सफिक्स काय दिलाय आपण φ1 म्हणजे फर्स्ट टाइम इंटिग्रेशन, नंतर मायनस, मग काय करतो यू डॅश म्हणजे इथे जे फंक्शन आहे त्याचे डेरिव्हेटिव्ह घेतो आणि परत φ2 म्हणजे काय की जे काही तुमच्याकडे फंक्शन आहे म्हणजे ही जे इंटिग्रेशन येणार आहे φ1चं इंटिग्रेशन येणार आहे त्याचं परत इंटिग्रेशन घ्यायचं अँड सो ऑन. म्हणजेच काय यू डबल डॅश आणि इकडे काय येणार आहे φ3 मायनस अँड सो ऑन. अशा पद्धतीचा फॉर्म्युला आहे. याला आपण बर्नौली फॉर्म्युला, बर्नौली रूल असं म्हणतो. कधी ऍप्लिकेबल असतो जेव्हा फर्स्ट टर्म जी आहे ती काय असते अल्जेब्रिक टर्म असते. ओके, आता इथे त्यापैकी कुठली तरी अल्जेब्रिक, त्याला फर्स्ट लिहायचं म्हणजे याला काय म्हणणार आपण यू म्हणणार, काय म्हणणार ह्या टर्मला यू आणि ह्या टर्मला काय म्हणणार फी म्हणणार. सो हा फॉर्म्युला जर अप्लाय केला डायरेक्ट तर आन्सर काय मिळणार आहे बघा 0 to 1 आणि e रेस टू x हा नंतर पहिल्यांदा u ला प्रेफर करायचंय. सो u काय आहे, सॉरी डायरेक्ट आपण हे लिहिणार आहे ना, आता इंटिग्रेशन करणार नाही ना डायरेक्ट. सो u म्हणजे x ॲज इट इज ठेवला, मग हे जे फंक्शन आहे त्याचं इंटिग्रेशन काय येणार आहे e रेस टू x मायनस साइन आहे, त्याच्यानंतर u डॅश म्हणजे जे फंक्शन इथे घेतलं त्याची डेरिव्हेटिव्ह काय येणार ती 1 येणार आणि नंतर परत जे इंटिग्रेशन इथं आलंय त्याचं डबल इंटिग्रेशन घ्यायचं पण ते काय येणार सेम e रेस टू x ॲज इट इज. देन पुढे आता पुढच्या सगळ्या टर्म्स काय होणार आहे व्हॅनिश होणार, कारण या पुढच्या टर्म मध्ये आपण प्लस करून ह्या इथे जे आलेले डेरिव्हेटिव्ह आहे त्याची सॉरी इथे जी आलेली तुमची आहे म्हणजे बरोबर याची डेरिव्हेटिव्ह आहे फंक्शनची त्याची परत एकदा काय करायची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. बट प्रॉब्लेम काय की कॉन्स्टंट आहे त्याचे डेरिव्हेटिव्ह सगळे काय होणार 0 म्हणजे पुढच्या सगळ्या टर्म व्हॅनिश होणार आणि म्हणजेच तुमचा एवढंच आन्सर येणार. लिमिट्स कसे ठेवणार मग 0 to 1 मायनस, आता हेच पण करून घेऊयात. हे जर केलं तर x ची डेरिव्हेटिव्ह सॉरी x चं इंटिग्रेशन काय येतं x²/2 येतं आणि मग त्याचे लिमिट्स ठेवायचे 0 to 1. आता या ठिकाणी पहिल्यांदा अप्पर लिमिट ठेवूयात. अप्पर लिमिट ठेवायचे म्हणजे काय करायचं x च्या ऐवजी 1 ठेवायचं 1, नंतर e रेस टू 1 म्हणजे e रेस टू 1 मायनस इथे काय येणार आहे e रेस टू 1 बरोबर. हे जे काय झालंय तुमचं हे झालं सगळं अप्पर लिमिट राईट, मायनस आता लोअर लिमिट ठेवूयात. जर लोअर लिमिट ठेवलं तर इथं काय 0 लोअर लिमिट आहे. सो इथं काय येणार पहिलं 0 आणि त्याच्यानंतर मायनस आणि हे काय आहे सांगा मला, इथे e रेस टू 0 होणार e रेस टू 0. हे झालं सगळं. एवढं कशासाठी आहे, हे एवढा जो पार्ट आहे याचा आन्सर हे. शांतपणे बघून घ्या तुम्हाला ते समजणार आहे. आता इथे जागेचा इश्यू आहे थोडासा म्हणून. आता याची जर आपण अप्पर लिमिट ठेवलं तर काय येणार आहे 1, सो 1/2 आलं बरोबर आणि लोअर लिमिट काय 0च आहे म्हणजे 0 होऊन जाणार. आणि म्हणून मग फायनली कॅल्क्युलेशन जर केलं नीट बघून घ्या, फायनल कॅल्क्युलेशन जर केलं तर काय येणार आहे e रेस टू 1 कॅन्सल होईल एकमेकांना. इथं मायनस आहे मायनस मायनस प्लस होणार, इथे +1 येणार काय येणार +1 आणि मायनस हाफ म्हणजे काय येणार ऍक्च्युअली कॅल्क्युलेशन केल्यावर काय आन्सर मिळते आपल्याला 1 मायनस 1/2 आणि मग क्लिअर आहे आन्सर इज हाफ. therefore I is equal to 1/2. ठीक आहे. सो अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचे. अनदर प्रॉब्लेम, लास्ट प्रॉब्लेम मध्ये जसे कॉम्प्लिकेशन्स होते तसेच समहाव कॉम्प्लिकेशन याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये व्हेरिएबल सेपरेट करता येत नाही आपल्याला, लक्षात घ्या. याच्यामध्ये व्हेरिएबल सेपरेट करता येत नाही आणि जर व्हेरिएबल सेपरेट करता येत नसेल तर काहीतरी ऍडजस्टमेंट करावी लागणार म्हणजे लागणार. ठीक आहे. सो इथे जर पाहिलं आपण व्हेरिएबल कॅन नॉट बी टेकन सेपरेटली. सो व्हेरिएबल separation is not possible.
हिअर इनर लिमिट्स आर रिटन इन टर्म्स ऑफ एक्स, म्हणजे कोणाचे लिमिट्स आहेत ते वायचे. सो ते आपण मेन्शन करूया. So we integrate with respect to y first. हे एकदा आपलं डिसाईड झालं की विथ रिस्पेक्ट टू वाय आपल्याला इंटिग्रेट करायचंय, मग गोष्टी सोप्या होणार आहेत. बट काय लिहिलंय की व्हेरिएबल सेपरेशन इज नॉट पॉसिबल. ओके, सो मग काय प्रॉब्लेम काय की विथ रिस्पेक्ट टू वाय जर आपल्याला इथे पहिल्यांदा इंटिग्रेट करायचं असेल तर 1+x² जो आहे 1+x² हा नकोय मला तिकडं. सो त्याच्यासाठी मला काहीतरी ऍडजस्टमेंट करायला लागणार आहे. सो मी काय करणार आहे बघा, त्याच्यासाठी पुट 1+x² इज इक्वल टू, त्याला काही त्याच्याऐवजी काही ठेवूया, समजा म्हणजे a² ठेवला. आता a² का ठेवला, कारण 1/1 असा एक फॉर्म्युला आहे, 1/a² प्लस x². असा जर फॉर्म्युला असेल तर त्याच्यासाठी इंटिग्रेशन डायरेक्ट रेडी आहे आपल्याला. हा फॉर्मॅट आला तर रेडी इंटिग्रेशन आहे. सो म्हणून काय फॉर्म्युला आठवतो का? ठीक आहे, हा जर बरं राहू देत, आपण काय करूयात प्रॉब्लेम करूयात. सो 1+x² इज इक्वल टू a². Therefore, I is equal to 0 to 1, then integration 0 to, आता इथे काय होणार आहे 1+x² च्या ऐवजी काय ठेवायचं आहे a², आणि त्याचा काय आहे ते स्क्वेअर रूट आहे. समजून घ्या, म्हणजे हे एकमेकांना रिमूव्ह करणार. नेक्स्ट स्टेप मध्ये रिमूव्ह केलेलं दाखवलं, आता फक्त समजण्यासाठी लिहितो. सो डी काय करायचंय विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचंय, पहिलं वाय घ्यायचंय. म्हणून पहिल्यांदा कोणाला प्रेफर करणार आपण, पहिल्यांदा वायला प्रेफर करणार. ठीक आहे, वायला dy, आणि मग इथे डिनॉमिनेटरला काय येणार सांगा a² प्लस y². फाईन. आणि dx जो आहे त्याला थोडंसं बाहेर ठेवा. सो दिस इज इक्वल टू, याच्यासाठीचा फॉर्म्युला माहिती आहे का आपल्याला? काय फॉर्म्युला आहे याच्यासाठी? इंटिग्रेशन dy अपॉन a² प्लस y². समजा तुमच्याकडे अशा प्रकारचं इंटिग्रेशन असेल तर त्याचा आन्सर जे आहे ते काय येतं 1/a tan इनव्हर्स ऑफ y/a, असा तो फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तर त्या फॉर्म्युलाचा इथे आपण यूज करणार आहे. Therefore I is equal to 0 to 1, and हे जे आहे याच्याऐवजी हे सगळं लिहायचंय, म्हणजे 1/a tan इनव्हर्स ऑफ y/a, आणि लिमिट्स मेन्शन करायला विसरायचं नाही, 0. आता सांगा स्क्वेअर रूट आहे आणि a² आहे, म्हणजे काय होणार, एस मिळणार फक्त तुम्हाला. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर रिमूव्ह होणार. ओके, शिल्लक काय राहतं इकडे dx. फाईन. आता याच्यामध्ये लक्षात घ्या 1/a, आता जरी म्हणताना त्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो, तर प्रत्यक्ष a ची व्हॅल्यू जी आहे त्याच्यामध्ये काय x आहे, म्हणजे याला इंटिग्रेशनच्या डायरेक्ट बाहेर घ्यायचं नाही. ही मोस्ट कॉमन मिस्टेक्स जी आहेत ती मुलांकडनं होत असते. सो तेवढं अवॉइड करायचंय. सो नीट पहिल्यांदा आपण काय करूया, लिमिट्स ठेवूयात. पहिल्यांदा याच्यात काय करू शकतो आपण, 0 to 1 हे आहे. सो 1/a समजा बाहेर लिहिलं तरी चालेल. कशाच्या, फक्त त्या लिमिट्स टाकण्याच्या, त्या ब्रॅकेटच्या बाहेर. सो टॅन इनव्हर्स ऑफ वायच्या ऐवजी a ठेवला पहिल्यांदा, बरोबर. वायच्या ऐवजी काय ठेवला a, मायनस टॅन इनव्हर्स ऑफ वायच्या ऐवजी 0 ठेवला dx. सो दिस इज इक्वल टू 0 to 1, आणि आता इथे टॅन इनव्हर्स ऑफ 1 येणार ना. सो टॅन इनव्हर्स ऑफ 1 म्हणजे काय, तो π/4, आणि टॅन इनव्हर्स ऑफ 0 म्हणजे 0 येतो. सो 1/a, आणि इथे येणार आहे π/4. काय आलं, π/4. ठीक आहे, आणि -0 dx. सो दिस इज इक्वल टू π/4 इज अ कॉन्स्टंट. सो त्या π/4 ला कुठे घेऊ शकता, बाहेर लिहू शकता. सो π/4 कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर जाईल 0 to 1, आणि इथं काय येणार आहे लक्षात घ्या, इथं येणार आहे dx/a. काय येणार आहे, dx/a येणार आहे. a ची व्हॅल्यू परत रिसबस्टिट्यूट करूया आता. सो π/4 इंटिग्रेशन 0 to 1, काय येणार, a ची व्हॅल्यू याच्यावरून काय येणार, a ची व्हॅल्यू इथे a² ची, a ची व्हॅल्यू याला स्क्वेअर रूट लागेल. सो dx/√1 + x². फाईन.
सो दिस इज इक्वल टू π/4. आता हा सुद्धा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. ओके, स्टँडर्ड फॉर्म्युला आहे आणि तो फॉर्म्युला काय आहे, ठीक आहे, तो फॉर्म्युला इथे लिहितो मी. बट इंटिग्रेशन 0 to 1 dx a² + x², असं जर असेल तुमच्याकडे, ठीक आहे, असं असेल तर त्याचं की आन्सर येतं काय ते तुम्हाला मी ते सांगणार आहे. log of x + √a² + x², असं ते तुमचं आन्सर येणार आहे. ठीक आहे, असं आन्सर येतं. ओके, हा फॉर्म्युला आहे, रेडी फॉर्म्युला. सो त्या फॉर्म्युलाचा इथे यूज करायचा. फक्त एच्या ऐवजी काय आहे इथे, फक्त 1 एवढाच चेंज आहे, बाकी त्याच्यामध्ये काहीही चेंज नाही. सो व्हॅल्यू पुट करूया आपण आता. देअरफॉर I इज इक्वल टू π/4 अँड हे जर वापरलं तर काय येणार आहे, log of x प्लस √, इथे काय आहे a² च्या ऐवजी काय आहे इथे 1, सो 1 + x² आणि त्याच्यामध्ये लिमिट्स ठेवायचे 0 to 1. आणि हे जेव्हा सिम्प्लिफाय करू तेव्हा आपल्याला काय मिळणार आहे, लिमिट्स पहिल्यांदा x च्या ऐवजी 1 ठेवायचे. सो log of 1 प्लस इथे 1 ठेवला तर काय येणार √2. ओके, आणि लोअर लिमिट जर ठेवलं आपण तर काय येणार आहे, लोअर लिमिट log of 0 + √1 येईल, म्हणजे 1 येईल फक्त. फाईन. सो बट आपल्याला काय माहिती आहे, log of 1 काय असतो, 0 असतो. सो फायनल आन्सर जे आहे काय आलं, π/4 आणि ब्रॅकेटमध्ये log of 1 + √2. सो दिस इज द फायनल आन्सर.